नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. मध्यंतरी काही भक्तांचे फोन आले की आम्ही घरामध्ये स्वामींचा कोणता फोटो लावायचा. मी त्यांना विचारलं की तुमच्या घरामध्ये कोणता फोटो आहे. तर कुणी सांगितलं की हातामध्ये गुटी असलेला फोटो आहे, कुणी सांगितलेलं पहुडलेलं आहे, कुणी सांगितलं उभा आहे, कुणी सांगितलं देवीच्या अवतारातला आहे. मलाही कळलं नाही की लोक असं काय प्रश्न विचारतात. फोटो कोणताही असला तरी त्यातून काही चांगलं वाईट हा परिणाम नसतोच. आपली श्रद्धा आणि त्यातल्या त्यात पुन्हा दृढ श्रद्धा महत्त्वाची आहे. तेव्हा मी दोघा तिघांना विचारलं, असा प्रश्न विचारण्याचं कारण काय. ते म्हटले, सध्या यूट्यूबवर अमुक फोटो लावा, तमुक फोटो लावा, हा लावू नका, तो लावला तर असं होईल. त्यामुळे आमच्या मनात द्विधा मनस्थिती झाली आहे. आम्ही थोडं घाबरलेलो सुद्धा आहे. आता खरं तर या प्रश्नाला उत्तर दिलं आणि ज्यांनी कोणी सांगितलं मलाही माहीत नाही, कारण मी शक्यतो इतर यूट्यूब व्हिडिओ का पाहत नाहीत. अनेक ठिकाणी इतकं खोटं चाललेलं आहे की अज्ञानाचा, म्हणजे जे भक्त अज्ञान आहेत त्यांचा गैरफायदा घेतला जातो. एक दोनदा मी व्हिडिओ ऐकले सुद्धा. नंतर म्हटलं आपण याच्याबद्दल बोलावं, तर आपल्या समाजात वितंडवाद महत्त्वाचा मानला जातो आणि कारण नसताना वितंडवाद होतो. त्यामुळं मी काही बोललो नाही आणि खरं बोलायची इच्छा पण नव्हती. परंतु माझा 53 वर्षाचा अनुभव मी सांगतो की स्वामी समर्थ गुप्त रूपाने आहेत. त्यांनी जो भक्तांना आशीर्वाद दिला आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी आपल्या जवळ आहेत आणि जिथं स्वामी तिथं काहीही कमी नाही. ज्यांनी दृढ श्रद्धा ठेवली त्याला बाकी काही ऐकायची गरज नाही. ऐकलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. कुणी काय सांगावं न सांगावं त्याला सांगू नका म्हटलं तर ते आपल्यापेक्षा ज्ञानी असतात. आणि वितंडवादामुळे फायदाही काही होत नाही आणि फरकही पडत नाही. कारण जोपर्यंत भक्त हा ज्ञानाने प्रगल्भ होत नाही, त्याला ज्ञान समजून घेता येत नाही किंवा ज्ञान समजून घेत नाही, तोपर्यंत त्याला ही भीती वाटणार. माझ्या 53 वर्षामध्ये स्वामींचे घरामध्ये 2 फोटो आहेत. आता एक फोटो दुसरीकडे, परंतु नागपूरच्या स्वामी समर्थांच्या मूर्तीचा फोटो माझ्याकडे आहे. तोच मी माझ्या जिथं काम करतो त्या ठिकाणी लावलेला आहे. शेवटी फोटो आहे, फोटोमध्ये स्वामी आहेत. स्वामी आपल्याकडे पाहतात आणि स्वामी समर्थ नावावरच दृढ श्रद्धा असल्यामुळं त्याचा कधीही विचार केला नाही. अनेक चित्रकारांनी अनेक प्रकारचे फोटो काढलेत, तो त्यांचा प्रश्न, त्यांची भावना. परंतु स्वामी महत्त्वाचे आहेत, फोटो महत्त्वाचा नाही. काही वर्षापूर्वी पुन्हा असा एकदा वाद झाला होता की स्वामींनी 2 बोटामध्ये ठेवलेली जी गोटी आहे तो फोटो लावू नका. तेव्हाही थोडा गोंधळ झाला. तेव्हा मी एक संपादकीय लिहिलं की गोटी महत्त्वाची नाही, स्वामी समर्थांच्या हातामध्ये अखंड पृथ्वी आहे. ती पृथ्वी म्हणजेच ती गोटी आणि त्या पृथ्वीमध्ये आपण राहतो आहोत. या कलियुगाचे तारक स्वामी समर्थ आहेत आणि स्वामी समर्थ तारक असल्यामुळं आपल्याला कशाचीही भीती नाही आणि मनातही काही आणू नये. तो खुलासा त्यावेळी भाविकांना फार आवडला. पुढं मागं ते संपादकीय मी कधीतरी भाविकांना वाचून दाखवल की स्वामींच्या हातात जी गोटी आहे म्हणजे ते विश्व त्यांच्या हातामध्ये आहे आणि ते त्यांना जे शरण जातील, त्यांची जे सेवा करतील, त्यांना स्वामी समर्थांचा आशीर्वाद पाठीशी असेल. आज मी पूर्वी सांगितलं होतं, अनेक लोकांनी स्वामींची मंदिरं स्थापलेली आहेत. त्या मंदिरामध्ये त्यांना 4 पैसे मिळतात, परंतु त्यांच्या घरातलं वातावरण पाहिलं तर अतिशय खालच्या दर्जाचं आहे. भांडण, कोर्ट केस, समाधान नाही, आरोप प्रत्यारोप. खरं म्हणजे जिथं स्वामी आहे तिथं अशा गोष्टी व्हायला नको पाहिजे. परंतु जोपर्यंत आपल्या वर्तनात बदल होत नाही तोपर्यंत हा प्रकार वाढतच राहणार आणि वाढत पण आहे. मग भक्तांनी काय करायचं, भक्तांनी आपल्या घरामध्ये जो फोटो आहे त्या फोटोवर श्रद्धा ठेवायची, अनावश्यक विचार करायचा नाही. लोक उचापत्या करतात, लोक नको तिथे विश्वास ठेवतात आणि नाही त्याच्या पाठीमागं वाहत जातात. त्रास तुम्हालाच होणार आहे. स्वामी समर्थ म्हणजेच आजोबा अत्यंत प्रेमळ आहेत. त्यांनी कुठेही काही मागितलेलं नाही, कुठेही अंधश्रद्धा ठेवली नाही,
कुठेही कर्मकांडावर भर दिला नाही. हे सगळं बखरीमध्ये आहे. भाविक लोक मंदिरात जातात, साक्षात अक्कलकोटला जातात, इकडे जातात. मूळ मुद्दा की त्या सहवासात राहून आपण थोडंफार नामस्मरण करावं आणि उपासना करावी असं कुणालाही वाटत नाही. अनेक मंदिरामध्ये गप्पा टप्पा, अनेक मंदिरामध्ये फोटो काढण्याची घाई, अनेक मंदिरामध्ये फक्त प्रसाद वाटप आणि भंडाऱ्याच्या नावाखाली लोकांची दिशाभूल असे दिवसेंदिवस प्रकार वाढत असल्यामुळं सेवा म्हणजेच उपासना होत नाही. आणि जोपर्यंत तुमची उपासना होत नाही तोपर्यंत तुम्हाला फलप्राप्ती नाहीच नाही, कारण तुमच्या हातून काहीच घडत नाही. रोज 108 वेळा नामस्मरण कर म्हटलं, लोक करत नाहीत. तारक मंत्र म्हटला जात नाही. सामुदायिक नामस्मरण करा, करत नाहीत. सगळं नाही 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 आणि उलटं सुलटं करतात. त्यामुळे द्विधा मनस्थिती स्वतःची होती आणि समर्थांना सुद्धा वाटत असं की हा दृढ भक्ती करत नाही, हा फक्त उचापत्या करतो, आखड तांडव करतो आणि आपल्या अमूल्य वेळ सेवेचं वाया घालवतो. फक्त स्वामी समर्थ म्हटलं तरी आज उभारी येते, ताकद येते. स्वामी म्हटल्यानंतर सर्व समाप्त. पण दिवसेंदिवस मंदिरात गर्दी वाढत आहे आणि खरं तर त्या गर्दीतून काही निष्पन्न होत नाही. फक्त हजेरी लावायची म्हणून भाविक भक्त आज मंदिरात जातात, हजेरी लावतात, जाऊन आलो सांगण्यासाठी जातात आणि येता जाता तर धाब्यावर वगैरे नको त्या उचापात्या करतात. त्यामुळं स्वामी समर्थांच्या जवळ जाऊन, त्यांच्या सहवासात जाऊन त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेत नाहीत. प्रत्येकाने आपल्या घरात जो स्वामींचा फोटो आहे त्या फोटोवरच श्रद्धा ठेवावी. तो फोटो वारंवार डोळ्यासमोर आणावा, त्याच्यावर प्रेम करावं. बाकी ह्या कानाने ऐकून ह्या कानाने सोडून द्यावं, कारण दिवसेंदिवस हा चुकीचा प्रकार वाढत जाणार आहे. भक्तांची दिशाभूल होणार आहे आणि दिशाभूल झाली की तुम्ही किंतु परंतुच्या प्रश्नामध्ये अडकणार आणि शेवटी तुमच्या पदरात काहीही पडणार नाही. आता A1 नवीन सुरू झाले, त्यामुळे तर आणखी भाविक भक्त द्विधा मनस्थितीत आलेले आहेत, कारण त्यात तो जिवंतपणा दाखवतात, स्वामी फोटो, स्वामी बोलतात असं दाखवतात. सामान्य भक्तांच्याही लक्षात येत नाही. पण ज्यांनी स्वामींवर प्रेम केलं आहे, स्वामींवर दृढ श्रद्धा ठेवली आहे, तो असा विचलित होत नाही. आम्ही 53 वर्षामध्ये कधीही विचलित झालो नाही. स्वामी समर्थांचा जो फोटो आहे त्या फोटोवर श्रद्धा ठेवतो. कधी कोणाचा विचार केला नाही, कधी कोणाला त्रास दिला नाही, कधी कोणाच्या भानगडीत पडलो नाही. स्वामी समर्थ भले, आम्ही भले. ज्या ज्या अडचणी येतात आम्ही त्यांना सांगतो, ते जे विचार सुचवतात ते आम्ही भाविक भक्तांना देतो. अनेक मंदिरामध्ये अनेक गैरप्रकार प्रकार आहेत, त्यामुळं अनेक मंदिरात जातसुद्धा नाही. आता मी अक्कलकोटला का जात नाही याच्याबद्दल मी एक व्हिडिओ करणार आहे. अक्कलकोट मंदिराच्या बाहेर काही वेळा जावं लागतं, पण मंदिरात सध्या जाणं जवळजवळ 5 वर्षापासून बंद आहे. पण मी ज्यावेळी तो व्हिडिओ करेल तेव्हा भाविकांनासुद्धा वाटेल खरोखरच आहे. त्यामुळं स्वामींना गेलं काय, न गेलं काय, स्वामी त्याचा विचार करत नाही. स्वामींचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये आहे, ते आपल्याबरोबर आहे ही भावना आहे आणि आपण त्यांचं नामस्मरण करतो. हीच मोठी सेवा आहे, हेच मोठं धाडस आहे आणि हीच मोठी दृढ श्रद्धा आहे. त्यामुळं कोणता फोटो लावावा याच्यात लक्ष घालण्यापेक्षा आहे तो स्वामींचा फोटो, त्यातच स्वामींना माना, त्यांचं नामस्मरण करा, त्यांच्यावर श्रद्धा ठेवा. तुमच्या पाठीमागं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा आशीर्वादाचा तुम्हाला अनुभव येईल, तो यावा अशी स्वामीच्या समर्थचरणी प्रार्थना. नमस्कार.